मंडळी माझे व्हिडिओ बघताय ना, बघायलाच पाहिजे. पण आजची घटना अतिशय वेदनादायक आहे, दुःखदायक आहे. कारण ही घटना आहे सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील एका मुख्याध्यापकाची. ते मुख्याध्यापक नंदुरबार जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कार्यरत होते आणि कार्यरत असताना, मुख्याध्यापक असताना बायको माधुरी, मोठा मुलगा अथर्व आणि छोटा शिवांश यांच्याबरोबर त्यांचं कुटुंब अतिशय हसत खेळत आनंदात होतं. पण म्हणतात ना, एकदा का माणसाला पैशाचा हव्यास सुटला की माणूस काय करून बसेल सांगता येत नाही. ह्या शिक्षकांच्या बाबतीतही अशीच घटना घडली. त्यांना शेअर मार्केटचं कोणीतरी आयडिया दिली आणि त्यांनी पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवायला सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस बरे चालले, पण नंतर त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि तो इतका वाढत गेला की त्यांच्यावर 1,80,00,000 इतकं कर्ज झालं. ते नैराश्याच्या गर्तेत गेले आणि शेवटी त्यांनी आपल्या बायकोला, 2 मुलांना म्हणजे अथर्व आणि शिवांशला विष दिलं, स्वतःही विष घेतलं आणि आत्महत्या केली. म्हणून मित्रांनो, पैसा पाहिजे, जीवनामध्ये पैसा पाहिजे, पण पैशाचा हव्यास करू नका आणि पैसे कमावण्यासाठी वाटेल ते करू नका, नाहीतर जीवनामध्ये काय होईल सांगता येत नाही. ही घटना ऐकून अख्खा महाराष्ट्र सुन्न झालाय आणि प्रत्येक माणसाला विचार करायला भाग पाडलंय की खरंच आपण जीवन जगत असताना काय करायला पाहिजे. कमेंट्स करा आणि या घटनेबद्दल नक्की सांगा. धन्यवाद.